महाराष्ट्रात मिळवलेल्या विजयानंतर आम्ही जल्लोष करत बसलो नाही, आम्ही कामाला लागलो. काँग्रेस मात्र पराभवाचं आत्मचिंतन करण्याऐवजी कारण शोधते. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला. शिंदे आणि अजित पवारांचा गेम भाजपच करणार, अजून मोठे गेम होणार आहेत. नाना पटोलेंचं वक्तव्य चर्चेत. मुंबई पालिकेमध्ये एमआयएम भाजपला पाठिंबा देणार नाही. समुद्राचे दोन किनारे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या कायद्यात मॅजिक फिगरची तरतूदच नाही. जादा संख्याबळाच्या आधारे 2.5 वर्षांसाठी महापौर आणि उपमहापौर निवडीचा मार्ग मोकळा. माझ्या विरोधातही प्रचंड पैसा वाटला गेला, मीही माझ्या मिरवणुकीची वाट पाहतोय. भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन. संपूर्ण मुंब्रा हिरवं करायचंय. 5 वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार एमआयएमचा असेल. जितेंद्र आव्हाडांना सहेर शेखनं ललकारलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती. भाजप कार्यकर्त्यांना पटेना. वैजापुरात स्वबळावर लढा देण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी. कार्यकर्त्यांचा अतुल सावेंच्या गाडीला घेराव. नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजपकडून अधिकृत घोषणा. पालघरमधून निघालेल्या माकपच्या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार. मागण्या पूर्ण न झाल्यास मोर्चा मंत्रालयावर नेण्याचाही दिला इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.